चला तर आज आपण बनवूया 2 दिवसावर नागपंचमी आली तर मला आधीच टाकावा याचा व्हिडिओ। तर कानवट्या बनवण्यासाठी आपल्याला पुरण शिजून घ्यायचं आहे। त्यासाठी हरभऱ्याची डाळ टाकली आणि पाणी टाकून आता आपण याला शिजवून घेऊ। तर आमच्याकडे याला कानवट्या असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्कीच मला सांगा कमेंट मध्ये। तर बरेच ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं। तर बघा मस्त असं पुरण शिजलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी। मस्त असं बारीक झालेलं आहे गाळ। आणि आता आपण पुरणाची चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये काढून घेऊ। आणि थोडंफार पाणी असलं तर चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवले, थोडं थोडं टिपकून निघून जातं सगळं। आता थोडा वेळ असंच ठेवतं आणि आपण कणिक मळून घेऊ। आधी कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ मी चाळून घेणार आहे। जसं असून चपातीला म्हणजे आपण चपातीला किंवा पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळतो त्याच पद्धतीत थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आपण घट्टसर आता कणिक मळून घेऊ। आमच्या कॅमेरामॅननी हळद आणि मीठ टाकतानाचा व्हिडिओ थोडासा शूट केला नाही, पण मी तुम्हाला सांगते आहे की चवीनुसार मीठ कणिक मळताना टाकावंच लागतं, कारण की छान चव येते, चपाती असो पोळी असो। तर आता आपण एक 10 मिनिटं उंडा छान मऊ होण्यासाठी तसंच ठेवून देऊ। आणि इकडे आपण पुरणाला चटका देऊन घेऊ। चटका म्हणजेच आमच्या भाषेमध्ये गूळ टाकून छान घट्टसर बनवून घ्यायचं, त्याला पुरणाला चटका देणं असं म्हणतात। तर आता गूळ टाकून घेतलेला आहे। तर छान याला आता घट्ट होऊन द्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला लागतो तेवढं तुम्ही गूळ टाकून घ्यायचा। सोप्यात, अजिबात अवघड नाही। तर खरं तर बघायला गेलं तर व्हिडिओमध्येच थोडंसं अवघड वाटतं, कारण की मोठा वाटतो, पण आता असं टाकावं तर लागतं पूर्ण। पण याच्यापेक्षा लवकर होतात, झटपट होणारे आहेत, बाकी काहीच लागत नाही याला। आता विलायची पूड टाकलेली आहे मी। मस्त सगळं गुळाचं पाणी तर झालेलं आहे आणि थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे, छान चव येते जायफळाने। आता ज्यांना माहिती तर त्यांना माहिती, ते नक्कीच आमच्याकडे तर प्रत्येक घरोघर बनवल्या जातात। पण जे नवीन आहेत की ज्यांना माहीत नाहीत कानवट्या काय असतात किंवा त्यांच्या भाषेमध्ये याला काय बोलतात मला नाही माहिती, पण कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं ह्याला। मग त्यांच्या जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी, खरं तर ज्यांना माहीत नाही की कानवट्या कशा बनवायच्या, तर नवीन काही काहीला नसतं माहिती। तर मस्त आता आपण घट्ट झालेलं आहे पुरण। आता गरम गरमच आपण चाळणीने छान असं रगडून याला बारीक करून घेऊ। गरम गरम केलं का म्हणजे जास्त वेळ लागत नाही, पटकन बारीक होतं। मस्त बघा पूर्ण पुरण आपण गाळून घेतलेलं आहे, म्हणजेच पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे। आता इकडे कणिक पण छान असं मुरलेलं आहे, भिजलेलं आहे। तर 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता आपण छान याला मऊ करून घेऊ। उंडा चपातीला असो किंवा पोळीला असो, कोणत्या गोष्टीला असो, उंडा छान मळून घेतला का मग ती चपाती असो पोळी असो किंवा आता आपण जे बनवलेला कानवट्या असो ते छानच होतात। तर आता कानवट्या बनवण्यासाठी आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। तर केळीचं पान काय आपल्याकडे उपलब्ध नाही झालं किंवा मी सुती कपडा बी असं काही नाही घेतलं, चाळणीला तेल लावलं का तरी पण चालतं। कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे, आता चाळणीला सगळीकडून तेल लावून घेऊ आणि गरम व्हायला ठेवून देऊ। आता इकडे तोपर्यंत आपण कानवट्या बनवून घेऊ। असा छोटासा उंडा घ्यायचा आणि मस्त याला छोटीशी पोळी लाटल्यासारखी लाटून घ्यायची आहे। तर मस्त बघा एवढी पोळी तर लाटलेली आहे। आता याच्यामध्ये पुरण टाकून घ्यायचं, मी दाखवते या पद्धतीत बनवा। तर एका साईडने वरती टाकून घ्यायचं, दुसरी साईड पण त्याच्या वरती टाकून घ्यायची, थोडंसं अलीकडं हां। आणि ह्या दोन्ही साईड पण छान अशा दोन पूर्ण असं मध्ये ते झाकलं गेलं पाहिजे,
या पद्धतीत कानवट्या बनवून घ्यायच्या। आता ह्या थोड्याशा मोठ्याला दाखवलेल्या आहेत, आमच्या आईने त्या छोट्या छोट्या बनवायच्या, पण आता तुम्हाला मी मोठे मोठेच दाखवलेलं आहे, कारण की आता आपण पंचमीला तर नंतर बनवणार आहेतच, पण आता तुम्हाला रेसिपी माहीत हो यासाठी मी आधीच 2 दिवसांनी आधी हा व्हिडिओ टाकत आहे। तर आता चाळणी गरम झाली, सगळ्या कानवट्या आपण बनवून घेतलेल्या आहेत। आता सगळ्या चाळणीवर एक सारख्या ठेवून घेऊ मस्त, आणि याच्यावर एक मोठं ताट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता छान याला वाफळून द्यायच्या। बघा वाफळल्यानंतर कशा मस्त अशा टम्म फुगल्यासारख्या दिसतात, छान अशा वाफळल्या गेलेल्या आहेत। मस्त असं एक 10-12 मिनटामध्ये छान वाफळल्या जातात। गरम गरम तुम्हाला फोडून दाखवते। छान अशी टम्मलमट पुरण घातलेली, म्हणजे भरपूर पुरण घातलेली कानवटी तयार आहे। याच्यावरती तुपाची धार टाकायची आणि मस्त अशी खायची। आता आमच्या इकडं भावाचा उपवासा दिवशी सोडत नाहीत, पंचमी दिवशी सकाळी सोडला जातो, त्याच्यामुळं कानवटी म्हणजे पहिले कानवटी खाऊनच उपवास सोडला जातो सकाळी कानवट्यासोबतच। तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा। आता 2 दिवसा पंचमी आलेली आहे आणि मस्तपैकी कानवट्या तयार करा। धन्यवाद।